हाय हॅलो नमस्कार मंडळी. तो सुप्रभात, स्वागत आहे तुमचं पायलच्या नवीन ब्लॉगमध्ये. तो आज आहे बुधवार तारीख 24 डिसेंबर. तर सकाळी सकाळी लवकर उठून आज पायलने सगळं काम आवरलं. त्यानंतर आम्ही पोहेंचा नाश्ता केला आणि आम्हाला तर चेकअपसाठी जायच्या आधी पायलने असं विचार केला की आज रात्री आम्ही अंडवा बनवणार आहे. तर त्याचं बॅटर पायल रेडी करते, तुम्ही पाहू शकता. तर पायल ते मिक्सरच्या आवाजमध्ये माझा आवाज आला नसता, त्यामुळे मी ब्लॉग स्टॉप केलेला. नाईस. तर तुम्ही पाहू शकता इथे तिने बॅटर रेडी केलंय. तर हे जे आहे मिक्सर तिच्या आईने दिलेलं आहे. त्याला त्या जीवापेक्षा खूप प्रेम करते. मी जधी त्याला असं खाली मिक्सर मी चालवतो ना, अरे यार ऐसा मत करो मेरी जान. ते ना मला ब्लॉग नाही बनवू देते. पाहू शकता आमच्या टीव्ही मध्ये आज मस्त पैकी सकाळी सकाळी भजन पण चालतं. अरे यार सॉरी, हे पहा, तुम्ही पाहू शकता किती क्यूट कृष्ण दिसत आहे. तर हेच प्रकारे मला छान बेबी, क्यूट बेबी पाहिजे. तर त्याच्यासाठी आज आम्ही डॉक्टरजवळ चेकअपला जाणार आहे. तर आम्ही तुम्हाला भेटूया पुढे. ओके गाईस, स्टॉप करतो मी आता. A few moments later. तर आता आमचं आवरलंय, आम्ही जातोय हॉस्पिटलला. आता पुढे आम्ही कुठे जातो, काय करतो ते सगळं तुम्हाला दाखवते. तर व्हिडिओ नक्की बघा, स्टे ट्यून. तर मित्रांनो, आम्ही आता हॉस्पिटल जाण्यासाठी निघलो आहे. तर हॉस्पिटलची फाईल घेतली. आमचे मॅडम मास्क लावून वगैरे रेडी झाले. तर हो, आता आम्ही जाऊया. तर तुम्ही पाहू शकता माझ्या घराच्या समोर खूप छान पिंक फुलांचं झाड आहे. ते इतकं छान दिसतं ना, खूपच छान दिसतं. ते असं बाहेर आल्यावर पाहायला खूप छान दिसतं, मन प्रसन्न होऊन जातं. तर मित्रांनो, आम्ही हॉस्पिटलवर आलो आहे. तर हॉस्पिटलचं नाव आहे केशव हॉस्पिटल. हे तुम्ही पाहू शकता, हे केशव हॉस्पिटल आहे. आम्ही प्रेग्नन्सीची माझी वाईफला जेव्हापासून स्टार्ट झाली आम्ही तेव्हापासून इथे चेकअप करावतो आहे. आणि हे डॉक्टर पण खूप छान आहे. अरे तिथे कचरा टाकायचा विसरला, कचरा बी मी सोबतच घेऊन आला. आता मला इथे येऊन कचरा टाकणं पडतंय. मला आठवणच नाही राहिलं तिथे कचरा टाकायचं मित्रांनो. तर आम्ही आता जातोय वरती चेकअपसाठी. Later. तर आता रिपोर्ट काढून घरी आलो आणि परत आम्हाला अर्ध्या एक तासात रिपोर्ट घ्यायला बोलवलं आहे. फटाफट घरी येऊन जेवण बनवलं आणि तेवढ्यात हर्षचं पार्सल आलं. तर काय आलंय मी ते तुम्हाला दाखवते. शूजच मागवत राहता नेहमी. शूज आणि परफ्यूमचा एवढा नाद आहे की त्यांचं पार्सल आलं म्हणजे मला माहीतच राहते. एक तर शूज असेल, एक तर परफ्यूम असेल. त्यांनी इथं आधी हे मागवलेले, आता हे मागवलेत आणि हे आधीचे सिंगापूरचे अजूनही चांगले आहेत, चालताय. पण तरी हे दोन काय माहिती का मागवलेत. शाळेत आम्हाला आता दुकान खोलायचं आहे, विकायची आता शूज. मला आवडतं तर मी मागवत राहतो, काय करू आता. हो का, शौक आहे बचपनचा. तर आता आम्ही रिपोर्ट घेऊन घरी आलो आहे आणि मला बनवायचे आज शेंगदाण्याचे लाडू. तर पहिल्यांदाच बनवते, काय माहिती कसे बनता. पण माझा हा पहिला अनुभव आहे आणि तुम्ही तुमच्यासोबत शेअर करते. चांगले बनले तर ठीक, नाही बनले तरी बी ठीक. बघू आता कसे बनतात ते. आणि रिपोर्ट घेऊन घरी आलो, पण रिपोर्ट दाखवायचे राहून गेले कारण डॉक्टर ऑपरेशन थिएटरमध्ये होते. आता परत संध्याकाळी जावं लागेल. एका दिवसात 3-3 चक्कर आम्हाला मारावे लागत आहे दवाखान्याचे. पण ठीक आहे, आता शेवटचंच राहील. याचं पुढचं चेकअप येतं आता सुरतला करेल मी. चला कसे बनता लाडू आपण बघू आणि रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते आज. तर आधी आपण
शेंगदाणे तर मंद आचेवर शेकून घेऊ, कारण मंद आचेवर प्रॉपर शेकले गेले की त्याचे पोतरे आपोआप व्यवस्थित निघून जातील आणि आपले लाडू चांगले बनतील असं ऐकलंय. पण माझा पहिला अनुभव आहे, तर आपण आता बघू कसे बनतात. ए रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. लाडू बनवण्यासाठी लागणारी सामग्री हे काजू बदाम आणि अक्रोड घेतलेत, हे ऑप्शनल आहे, घेऊ शकता. आणि इथे मी मखाने टाकलेत, हे पण ऑप्शनल आहे, हे तुम्ही टाकू शकता, नाही टाकले तरी चालतील. आणि घी आणि कालच मी आता गोड किसून ठेवला होता तर गोड. तर आता शेंगदाणे भाजत आलेत. आता मी गॅस बंद करते आणि त्यांचे फोतरे काढून घेते. तर इथे मी शेंगदाण्याचे साल काढून घेतले आहेत. आता आपण ही सगळी सामग्री मिक्सरच्या भांड्यामध्ये एकत्र करून त्याचं मिश्रण तयार करू, मग पुढे लाडू बनवू. Years later. तर वाटण तयार झालंय. थोडं जाडच राहू द्यायचं आहे, जास्त बारीक आहे तर मला आवडत नाही, म्हणून मी जाडच राहू दिलंय. A few moments later. तर फायनली लाडू तयार झालेत. खूप मेहनत होती, पण ठीक आहे, आता खाऊन समजेल की कसे बनलेत ते. तर तुम्ही बघू शकता इथे लाडू. तर लाडू बनल्यानंतर मी थोडा आराम केला होता, कारण थकून गेली होती. कंटिन्यू उभं राहून येतं माझी पाठ दुखायला लागली होती. आता संध्याकाळची सुरुवात आम्ही असं मस्त गोड चहाने केली आहे. आणि आता बनवायचं आहे हांडवा. तर आपण बघू शकतो हांडवाचं बेटर कसं फर्मेट झालं आहे, मी तुम्हाला दाखवते. तर हे हांडवाचं बेटर, वाव, बेटर मस्त फर्मेट झालं आहे. आता इथे मी चटणी दळून ठेवली आहे आणि हर्षू मला इथे मस्त दुधी किसून देत आहे. ते माझी बरीच हेल्प करता, सो थँक्यू. नाही तर आता आम्ही दवाखान्यात रिपोर्ट दाखवून डॉक्टरांना विजिट करून मंदिरात आलो आहे. आता दर्शन घेतो, पाणीपुरी खातो आणि मग घरी जातो. Two hours later. तर आता आम्ही पाणीपुरी खातो आणि मग घरी जातो. हर्षू, लाडू खाऊन सांगा ना कसे बनलेत. हातातच खाऊ. हां, खाऊन बघा. खूप छान आहे. छान आहे. खूप छान. खरंच. खरंच थँक्यू. माझी मेहनत सफल झाली म्हणजे. तर आता आम्ही जेवण करतो आणि तुम्हाला आजचा माझा दिवस कसा वाटला, ब्लॉग कसा वाटला, आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओसाठी स्टे ट्यून. बाय. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.